तर तुमच्यासाठी मस्त अशी रेसिपी घेऊन आली आहे मी, पोंगे बटाट्याची रेसिपी, जी खूप इझी रेसिपी आणि लागायला एक नंबर लागते, खूप टेस्टी लागते आणि जसं काही झंझट लागत नाही, खूप इझी रेसिपी. त्यासाठी ना मोठ्या साईजचे जे पोंगे असतात ना ते घेतले आहेत मी आणि छान असताना गरम तेलात तळून घ्यायचे. तेल थोडं जास्त असायला पाहिजे जेणेकरून ते पटापट मोठे होतात आणि लवकर तळून होतात. तर अशा प्रकारे सगळे पोंगे मी तळून घेतले आहेत. त्यानंतर पोंगे तळून झाले त्याला ना अर्ध्यातून कापून घ्यायचं सगळ्या पोंग्यांनाच. पोंगे मस्तपैकी कापून झाले ना तोपर्यंत ना बटाटे शिजून झाले होते ना, म्हणजे बॉईल करून झाले होते ना, त्याला मॅश करायचं. मॅश करून झालं त्यात त्याने बारीक चिरून कांदा टमाटर टाकायचे. त्यात मॅगी मसाला घातला आहे मी, मीठ घातलं आहे, धना पावडर, ठेचा घातला आहे मीने हिरवी मिरचीचा. त्यानंतर जे पाणीपुरीचं तिखट पाणी असं ना ते टाकलं आहे. सगळं मिक्स करा मस्तपैकी. चटणी टाकायची काही गरज नाही कारण ठेचा पण ऑलरेडी तिखट असतो, पाणीपुरीचं पाणी पण तिखट असतं. सगळं मिक्स करून झालं आहे मस्तपैकी. टेस्ट करून बघा मीठ वगैरे बरोबर आहे का. ही मस्तपैकी फिलिंग झाली, वरतून कोथिंबीर घालायची. फिलिंग तयार झालेली आहे. त्यानंतर ना पोंग्यामध्ये भरायची मस्त आतपर्यंत आणि बाहेर पण थोडी राहू द्यायची. फिलिंग भरून झाली बटाट्यामध्ये आपले पोंग्यामध्ये. त्यानंतर बाहेरून मस्तपैकी बारीक शेल लावा आणि सगळे पोंग्यांना असंच फिलिंग भरून घ्या मस्तपैकी. तर बघू शकता टमॅटो सॉससोबतसुद्धा खाऊ शकता आणि असंही खूप छान लागतं. टमॅटो सॉसची पण गरज नाही, मला तर खूप आवडतं पर्सनली. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशा इझी रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबातच.